हॅलो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल। आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत। तर आज मी माझ्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता। खरं तर आपल्याला खूप काही तयारी यासाठी करावी लागते आणि ती आदल्या दिवशीपर्यंतच व्यवस्थित केली तर अजून कामे सोपी होतात। पण मला काही जमलंच नाही कारण मी अचानकच ठरवलं की आज आपण हळदी कुंकू करूयात। तर त्यामुळे मग सगळ्यांना देण्यासाठी इथे तिळगुळाची चक्की आणि काही लाडू पण बनवून घेतले आणि तेच आता इथे काढून घेते। थंड होण्यासाठी ठेवले होते आणि थंड झाल्यानंतरच मग असं चाकूच्या साह्याने किंवा चांगल्या जाड चमच्याच्या साह्याने पण आपण काढू शकतो। तर अशा पद्धतीने मी इथे एक एक वड्या बारीक करून काढून घेते। पोळपाटावर बसतील एवढं मी चिक्की बनवली आणि बाकीचं जे काही शिल्लक राहिलं होतं तर त्यापासून मी सगळे लाडू बनवून घेतलेत। स्वयंपाक पण माझा दुपारचा झाला होता आणि त्यानंतर माझी जी काही बाकीची कामे आहेत तर ती आता चालू झाली होती। कारण संध्याकाळी जरी हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हटलं तरी त्या आधी दिवसभर आपला पूर्ण वेळ जातो या सगळ्यांमध्ये आणि काही ना काही डेकोरेशन किंवा रांगोळी खूप काही तयारी करावीच लागते। तर पुढे तुम्हाला मी आता डिटेलमध्ये दिसेलच की कशा पद्धतीने डेकोरेशन केले, काय काय केलं होतं सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला पण काही छोट्या मोठ्या आयडियाज मिळतील आणि तुम्ही पण तशा पद्धतीने बनवू शकता। तर आता चिक्की डायरेक्ट मी आता सगळीच अशी काढून घेतली आणि आता त्याच्या हातानेच असे तुकडे करून घेत होते। खूप छान झाली होती चिक्की तसं तर, आणि मला अजून जास्त पातळ करायची होती पण ते काही तेवढं करणंच झालं नाही कारण जी टाकली होती तर ती परत नंतर थोडासा प्रॉब्लेम झाला आणि म्हटलं आता खूप जास्त वेळ जर याच्यामध्ये घालवत बसले तर बाकीची माझी जी काही कामे आहेत ना ती सगळी राहून जाईल। तसं तर मी नेहमीच कोणतंही म्हणजे काही असेल तर आदल्या दिवशीपर्यंत सगळी तयारी करून ठेवते, पण जसं मी सुरुवातीला सांगितलं की मग अचानक ठरल्यामुळे थोडासा गोंधळ किंवा थोडासा कमी वेळेमध्ये आपल्याला पटपट कामे करावी लागतात आणि हे कधी कधी असं होतं। तर चला अशा पद्धतीने आता माझं हे जे मेन काम होतं सगळ्यात तिळगुळाचं तर ते झालेलं आहे। बाकीच्या तयारीसाठी मी डेकोरेशनसाठी खूप जास्त काही वस्तूंचा वापर नाही केला आहे। माझ्याकडे आधीच काही काईट्स होते तेच मी इथे डेकोरेशनसाठी वापरले। म्हटलं आहेत म्हणजे बोरणांसाठी टियाच्या होते ते आधीचेच तर तेच मी इथे वापरले आणि बाकीचं पण जे काही छोटे मोठे ट्रे होते त्यामध्ये सगळं सामान ठेवून सगळं छान मस्त असं डेकोरेट केलेलं आहे। तर ते तुम्हाला पुढे दिसेलच, पण त्याआधी चला इथे मी आता माझी आधी तयारी करून घेते। तयारी करत असताना मी साडी वगैरे नेसून झाली आहे, तुम्ही जसं की आता पाहू शकताय। आणि मी आज साधी सिंपल आणि थोडीशी छान मस्त दिसेल अशी हेअरस्टाईल मी शेअर करते तुमच्यासोबत। खरं तर ही हेअरस्टाईल ज्यांचे लॉंग केस आहेत त्यांनाच छान दिसते, त्यामुळे ज्यांचे थोडेसे लांब केस आहेत त्यांनी नक्कीच हेअरस्टाईल ट्राय करून पहा, एकदम मस्त आणि युनिक दिसते सुद्धा। कोणतीही हेअरस्टाईल करताना आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो ते म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला कोणाची तरी हेल्प लागते किंवा बॅक साईडला एक्झॅक्टली कसं आणि काय दिसते हे आपल्याला कळत नाही, पण ही हेअरस्टाईल आपण स्वतःच करू शकतो। तर त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते। इथे आपण समोरून भांग पाडून घ्यायचा, तर मला तेवढा चांगला वाटत नाही म्हणून मी थोडासा साईडने पार्टिशन केले आणि थोडेसे असे पफी करून घेतलेत दोन्हीकडून केस। तर नॉर्मल जरी ठेवले तरी पण चालतात किंवा सागरवेणी दोन्ही साईडने तुम्ही इथे घालून अशा पद्धतीने हेअरस्टाईल करू शकता। त्यानंतर केसांचे 2 पार्ट केलेत बॅक साईडच्या आणि ते दोन्ही पार्ट केसांचे पुढे घ्यायचे आणि त्यानंतर इकडचा एक बट आणि तिकडची बट अशी घेऊन आपल्याला इथे वेणी घालायची। नॉर्मली जशी आपण साधी सिंपल 3 पेड्यांची वेणी घालतो तशीच इथे 3 पेड्यांची वेणी घालायची आहे। सुरुवातीला जेव्हा आपण 2 घेतो तर त्यामध्ये एका साईडचेच थोडेसे 2 पेड्या घ्यायच्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने कंटिन्यू करत वेणी घालायची आहे। इकडची एक आणि तिकडची एक अशा करत तुम्ही पाहू शकता। मी छोट्या छोट्याच इथे बट घेतलेत म्हणजे खूप जास्त नाही घ्यायच्या, त्यामुळे छान दिसतं अजून आणि एक वेगळा लुक दिसतो। तर अशा प्रकारे इथे माझी फायनल हेअरस्टाईल झाल्यानंतर खाली थोडेसे जे काही केस शिल्लक राहतील लॉंग तर त्या केसांना बो लावायचा आणि मग थोडंसं खाली आपल्याला वेगळं काही लावण्यासाठी वेगळी क्लिप किंवा वेगळं काही असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता। आणि ज्यांचे एकदम स्ट्रेट आणि लॉंग केस असतील त्यांनाही खूप छान हेअरस्टाईल दिसते। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी तयार झाली आहे आणि माझा लेअर कट असल्यामुळे थोडंसं खालीवरी केस येतात म्हणजे बाहेर निघतात, पण ज्यांचे पूर्ण लॉंग आहेत किंवा नॉर्मलच हेअर कट आहे सिंपलमध्ये तर त्यांना तर खूप छान दिसते अजून। आणि आता ही वेणी जी आहे तर ती बॅक साईडला टाकायची। आता अशा पद्धतीने वेणी झाल्यानंतर जेव्हा आपण वेणीला सुरुवात करतो त्यावेळेला एकदम फेसला चिटकून नाही घ्यायचा, थोडासा गॅप ठेवायचा जेणेकरून आपण जेव्हा हे बॅक साईडला टाकणार तर इझिली ते टाकू शकू।
तर आता इथे पाहू शकताय तुम्ही खालच्या राहिलेल्या केसांना मी बो लावलाय आणि अशा पद्धतीने बॅक साईडला आपल्या हे टाकून घ्यायचं। तर ही अशी फायनल छान अशी वेणी तयार झाली आहे। आता याचा फायनल लुक पण मी तुमच्यासोबत शेअर करते। माझे केस एकदम स्ट्रेट आणि खूप जास्त सिल्की असल्यामुळे थोडेसे इकडे तिकडे होतात। तर अशा पद्धतीने त्यांना मी आधी सेट करून घेते वरचा जो पार्ट, आणि माझ्याकडे एक थोडीशी छान क्लिप होती तर ती मी खालच्या साईडला लावली आहे। नॉर्मल बोपेक्षा हे छान वाटेल। आणि त्यासोबत आता इथे तुम्ही पाहू शकता अजून थोडासा वेगळा लुक येण्यासाठी, छान दिसण्यासाठी गजरा होता तर त्याचा वापर करते। गजरा इथे तुम्ही काही पण असं छान छान लावून मस्त केसांना अजून वेगळा लुक देऊ शकता। तर इथे पाहू शकता आता गजरा सुद्धा मी दोन्ही साइडने फिट करून घेते। फायनली तुम्ही हेअरस्टाईलचा लुक पाहू शकता। अशी मस्त अशी आपली हेअरस्टाईल झाली आहे। कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। तर ही मी माझ्या दारात रांगोळी काढली होती। आपल्या साडीचा पदर जो असतो तसा काढलाय आणि त्यामध्ये हळदी कुंकू आहे म्हणून हळदी कुंकू असं टाकलं होतं। त्यानंतर इथे पाहू शकता आतमध्ये डेकोरेशनमध्ये मी विठ्ठलाची मूर्ती ठेवली आहे, त्यांच्यासमोर दिवा लावलाय आणि तिळगुळ सुद्धा ठेवलेत। माझ्याकडे छोटे छोटे जे काही पतंग होते तर ते ठेवले आणि बाकीचं इथं वाणचं साहित्य, हळदी कुंकाचं साहित्य इकडच्या साईडला ठेवलंय। अशा पद्धतीने मी हॉल डेकोरेट केलाय। 2 काईट लावलेत, त्यामध्ये हळदी कुंकू असं नाव टाकलंय आणि जे काही थोडेफार काईट्स होते अजून ते इकडे तिकडे लावलेत। तर अशा पद्धतीने मस्त इथे माझा हॉल डेकोरेट झालाय। हळदी कुंकाला आल्यानंतर मग सगळ्यांसोबतचा व्हिडिओ घेणं पॉसिबल झाले नाही आणि बऱ्याच वेळेला कसं होतं ना, मग आल्यानंतर गप्पा मारत बसतात आणि मग कधी कधी 1-2 जणींचा जो काही फोटो किंवा व्हिडिओ आहे तर तो शूट करणंच झाला नाही। त्यामुळे जे काही मी शूट केलं होतं तेच तुमच्यासोबत छोटं मोठं शेअर करते। आय होप हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच एन्जॉय करत आहात आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींसोबतचे मी काही फोटोज आणि आमचे जे काही गोड क्षण आहेत ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि माझा फुल लुक सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तर कसा वाटला आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम? आय होप तुमचं पण छान मस्त हळदी कुंकाची तयारी झाली असेल। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।